26 फेब्रुवारी महाशिवरात्री 2025, 30 वर्षानंतर शुभ महासंयोग. गुपचूप बांधा इथे एक धोतरा, 7 पिढ्या पैशांवर राज्य करतील. 26 फेब्रुवारी 2025 वार बुधवार, या दिवशी महाशिवरात्र आलेली आहे. महाशिवरात्री ही भोलेनाथांची, महादेवांची उपासना करण्याची सर्वात मोठा दिवस. शिवरात्री तर प्रत्येक महिन्यातच येते, मात्र माघ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या शिवरात्रीस महाशिवरात्री या नावाने ओळखलं जातं. या दिवशी सर्व भोलेनाथांचे भक्त उपवास व्रत करतात. महादेवांच्या भोलेनाथांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात, अभिषेक घालतात. पण मी तुम्हाला एक असा उपाय किंवा एक टोटका महाशिवरात्रीस करण्यास सांगणार आहे, ज्याचे फळ तात्काळ शीघ्र त्याच दिवशी प्राप्त होते. आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसेल, गरिबी आहे, दारिद्र्य येत आहे, पैसा पुरत नाही, नोकरी नाही, व्यवसायात यश मिळत नाही, कर्जबाजारीपणा आहे, व्यवसाय करून सुद्धा त्यामध्ये यश मिळत नाही. थोडक्यात लक्ष्मी माताच आपल्यावर प्रसन्न नाही, तर एक असा प्रभावशाली टोटका किंवा उपाय आज पाहणार आहोत, जो उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी कधीही केला तरी आपल्या जीवनातील दारिद्र्यता कायमची निघून जाते. 7 पिढ्या पैशांवर राज्य करू शकतो आपण. इतका हा प्रभावशाली उपाय फक्त महाशिवरात्रीच्या दिवशीच करायचा आहे. तर हा उपाय नेमका कसा करायचा आहे हे आपण पाहू. यासाठी धोत्र्याचे फळ आवश्यक आहे. हा धोत्रा भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे. एक धोत्रा आपण घ्यायचा आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत केव्हाही घरामधील देवाऱ्यातील शिवलिंगावर किंवा मंदिरातील शिवलिंगावर अर्पित करायचा आहे. कोठेही केव्हाही कोणत्याही मंदिरात केला तरी चालतो. आपण ज्यावेळी शिवलिंगावर धोत्रा अर्पण करणार त्याच्या अगोदर आपले पूर्ण नाव घेऊन आपल्या सर्व समस्या सोडवण्याची विनंती भोलेनाथांना अगदी मनापासून श्रद्धेने करायच्या आहेत. तो धोत्रा शिवलिंगावर अर्पण करायचा आहे. त्यानंतर घरामध्ये असाल तर देवघराच्या समोर बसून किंवा मंदिरात असाल तर मंदिराच्या बाहेर बसून ओम नमः शिवाय हा जप 1001 वेळा जपायचा आहे. अगदी व्यत्यय न येता एकाग्रतेने हा जप जपायचा आहे. हा मंत्र मोठ्याने किंवा मनातल्या मनात जपला तरी चालतो. हा उपाय स्त्रियांनी किंवा पुरुषांनी कोणीही केला तरी चालतो. यासाठी कोणतेही बंधन नाही. पण स्त्रियांनी आपल्या नियम व अटी पाळूनच हा उपाय करायचा आहे. हा मंत्र जपायचा आहे. हा मंत्र जपल्यानंतर पुन्हा त्या शिवलिंगावर जाऊन आपल्या सर्व इच्छा बोलून त्या सर्व पूर्ण करण्याची विनंती भोलेनाथांना करायची आहे. आणि आपले काही चुकले असेल तर त्याची सुद्धा क्षमा मागायची आहे. आणि माझ्या सर्व इच्छा, माझी कामे तात्काळ त्वरित पूर्ण करण्याची विनंती भोलेनाथांना करायची आहे. आणि तो धोत्रा आपल्या उजव्या हाताने घेऊन तो लाल कपड्यामध्ये लगेचच घेऊन घराच्या आतील भागात कोठेही बांधायचा आहे.
जेथे उद्योग व्यवसाय करता ऑफिस असेल तेथे सुद्धा आतील बाजूस लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे. हा टोटका आहे जो महाशिवरात्रीलाच करायचा आहे, जो भोलेनाथांना अतिशय प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा अत्यंत कारगर आणि तात्काळ फळ देणारा हा टोटका उपाय आहे. याचबरोबर या उपायामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर इतकी होते की धन वैभव पैसा येतो, ज्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. अशा आशा अपेक्षा आणि पैशाच्या सर्व समस्या दूर करून अनेक मार्गांनी आपल्याकडे पैसा निर्माण करतो. आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते, गरिबी दूर होते, दारिद्र्यता कधीच येत नाही. पैसा पुरत नसेल तर तो अफाट पैसा आपल्याकडे येतो. नोकरी मिळत नसेल तर नोकरी मिळते. व्यवसायात यश मिळत नसेल तर व्यवसायात प्रचंड प्रमाणात यश मिळते. कर्जबाजारीपणा असेल तर तात्काळ मार्ग मिळून कर्ज फेडण्यास सुरुवात होते. व्यवसाय करून सुद्धा यश मिळत नसेल तर व्यवसायात तात्काळ नफा मिळण्यास सुरुवात होते. थोडक्यात काय तर लक्ष्मी माता आपणावर प्रसन्न होते. पण लक्ष्मी माता प्रसन्न होण्यासाठी भोलेनाथ यांची कृपा आशीर्वाद आपणास फक्त आणि फक्त महाशिवरात्रीच्या दिवशीच या उपायामुळे मिळू शकतात. त्यामुळे आवर्जून सर्वांनी या महाशिवरात्रीला हा उपाय आवर्जून करा. ओम नमः शिवाय. श्री बाळूमामा प्रसन्न, श्री हलसिद्धनाथ प्रसन्न, श्री कुलदेव कुलदेवी प्रसन्न, अंबाबाई प्रसन्न.